मध्ये लगेच दाखल बाबा. राजाराणी घोड क्रिकेट संघ सुनील सालुंके मैदानामध्ये आपण नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. मैदानामध्ये लगेचच दाखल व्हावं. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी डोंगराचा पाडा सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. सामन्याला उशीर होते बघा. दोन्ही आमचे पंच रेडी आहेत. पंचांच्या भूमिकेत पाहतो आपण सत्यपन काकडे आदई, सुनील तांडेल बेलवली आणि प्रशांत फडके डोंगराचा पाडा. अतिशय चांगल्या प्रकारे इथे पंचांच्या भूमिकेत त्यांची एक सक्षमता आपल्याला बघायला मिळते. खुशाल 11 गावदेवी डोंगराचा पाडा क्रिकेट संघ प्रदीप सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करावी. चला राजाराणी घोड क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी डोंगराचा पडा क्रिकेट संघाची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे. टाइम अलर्ट केलं जाईल बघा. आता 3 षटक 15 मिनिटापूर्वी तुम्हाला हाताळणं गरजेचं आहे, कारण सामना 4 षटकांचा असणार आहे. परफेक्टली तुम्हाला इथे वेळ घोषित करण्यात आलेली आहे. 20 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे. करूया. सामन्याला सुरुवात करायची आहे बघा. क्षेत्ररक्षण रचना बघा. चेतन कडू याच्याकडे चेतन कदम संपूर्ण फटाक्यांच्या आतषबाजीची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. तर मॅचला मात्र इथून सुरुवात केली जाईल. तिसऱ्या रजनीमधील अतिशय अंतिम लढत आपण इथे पाहतो. एक साईडला असेल राजा राणी गोट आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना स्वर्गीय कुशाल दादा 11 डोंगरेचा पाडा संघ. राजा राणी गोट संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय.
बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले डोंगरेचा पाडा टीमला. पहिल्या चेंडूवर दिशा दाखवले, अगदी डीपमध्ये चेंडू ढकललाय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, 2 धाबा कंप्लीट केले जात आहेत. अकाउंट ओपन केलं जात आहे बॅटिंग करत असताना डोंगरेचा पाडा संघाचं. 4 षटकाचा सामना. जो संघ इथून जिंकेल तो थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये अंतिम रजनीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे मॅच अगदी महत्वाची आहे. सुनील सालुंके गोलंदाजी मार्कवर लाऊड अपील केली. पंचांचा बोट आकाशाकडे. पहिल्या विकेटचा पतन, पहिला करार झटका अक्षय कडू. बॅक टू द डगआउट. काली सावली मनाची भोली मन. खरं तर या मॅचमध्ये जास्त योगदान दिलं नाही. मागील मॅचमध्ये चांगलं योगदान राहिलं होतं. या मॅचमध्ये असं वाटलं होतं चांगला खेळ सादर करेल, परंतु तिथे मात्र सुनील सालुंकेने त्याला माघारी परतवलं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अतिशय अचूक टप्प्यावर मारा, इकॉनॉमिकल स्पेल हाताळला जातोय सुनील सालुंके यांच्या माध्यमातून. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 7 फटके मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालेले आहेत. इथून मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. जो संघ जिंकेल तो थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये. यावेळी देखील क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. वाईडसाठी अपील केली होती, परंतु तिथे मात्र पंच सांगतायत की हा चेंडू फेअर असेल. चांगला चेंडू होता, अगदी लेग स्टिकच्या तिथे चेंडू पिच झाल्यानंतर बाहेर वळवला जातोय. स्विंग अँड मिस असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील पहा प्रहार करण्याचा प्रयत्न. लाऊड फील, आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त या फील्डमध्ये. पंचांनी फील्ड फेटाळले. हा बॉल डॉट होता. राईट टाइम ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना अद्याप मैदानाच्या आतमध्ये सुनील सालुंके चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची याचं प्रात्यक्षिक उदाहरण सुनील साळुंके यांच्या माध्यमातून आपण पाहतो. 4 चेंडू हतरलेत, 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आणि फक्त 2 धाबा फलकावरती. बॅकफुटला ढकललंय पहिल्या षटकामध्ये डोंगराचा पाडा टीमला. यावेळी मात्र फटका चांगला आहे, कमालीचा स्ट्रोक. अगदी मिड विकेट रिजन चॉईस केलं आणि फेकून दिला 7 फटकेने. सीमारेषा पलीकडे येतोय शानदार षटकार. फलक पुढे टोटल 8 धाबा फलकावरती. मच नेडेड 6 इथं ठोकलाय 7 फटकेनं. इथे मात्र थोडासा रिदम चुकलाय. गोलंदाज सुनील सालुंके मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. एक षटकार जरूर आला या षटकामध्ये. यावेळी देखील पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू अगदी काउ कॉर्नर रिजन मध्ये जातोय. दूरवरून खेळाडू येतील, चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याच्या मदतीनं धाव फलक डबल डिजिट मध्ये. धाव संख्या 10 धाबा फलकावरती 1 षटकाच्या अखेरीस. बॅटिंग करत असताना डोंगराचा पाडा टीम रिव्ह्यू घेतलाय. हाईट फॅक्टर. चला प्रेक्षक कमाल झेल अर्थात आयवा जेलसाठी विकास हरिचंद्र भंडारी चिंद्राड यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. हाईट फॅक्टर नाही का? यस, धन्यवाद. तर षटकाच्या वेळी समाप्ती. 1 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना स्वर्गीय कुशाल दादा 11 डोंगरेचा पाडा संघ जाऊन पोचला डबल डिजिट मध्ये 10 धाब्यांवरती.
तर वैयक्तिक पहिलं सांघिक गोट्यातील दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज प्रणय पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालाय। पहिल्या षटकामध्ये 10 धाबा सुनील सालुंकेच्या खात्यामध्ये, 1 विकेट जरूर त्याच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि टोटल डोंगरेचा पाडा टीम 10 धाब्यांवरती आपण पाहतो। यावेळी अखूट टप्प्याला चेंडू पुल अँड सक्सेसफुल, चेंडू जातो सरळ स्टँड अँड डिलिव्हर, A1 क्वालिटीचा फलंदाज प्रदीप पाटीलच्या बॅट मधून तडका, शानदार षटकार। स्वागत केलं पहा प्रदीप पाटीलने। यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, क्लीन बॉल, दांडी गुल केली जाते। बॅट्समन नंबर 2 प्रदीप पाटील बॅक टू द पवेलियन। इश्काच्या या फटाकडीनं दख्खा क्रमांक 2 बॅटिंग करत असताना डोंगरेचा पाडा टीमला आपण पाहतो। फलंदाज सलामील आलेला प्रदीप पाटील षटकार मारल्यानंतर बाद होतोय। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रोहित बॅटिंगसाठी सज्ज झालेत। दुसरा षटकार प्रगतीपथावर प्रणय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। यावेळी पहा अगदी अखूट टप्प्याचा चेंडू पीच झाल्यानंतर स्लोअर वन होता, उंची जास्त होती, या चेंडूवरती पीच झाल्यानंतर अतिशय उसळी घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये, त्यामुळे इथून निर्धाव चेंडू फेकला जातोय। पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर एक डॉट बॉल कमबॅक केलंय प्रणय पाटीलने। यावेळी स्लॉट मध्ये अगदी रडार मध्ये चेंडू होता, काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू फेकून दिलाय सरळ, फलंदाज रोहितच्या बॅट मधून तडाखा, शानदार षटकार। चिकनी चिकनी अगदी एकनाथ मालेंचे गीत आपण ऐकत आहोत। सुमधुर गीत डीजे मास्टर आदित्य आदू यांच्या माध्यमातून ऐकवलं जाते। यावेळी देखील प्रॉपर टायमिंग झालाय का हे देखील पाहणं गरजेचं, लॉफ्ट केलाय तिथे मात्र जज करू शकले नाहीत फिल्डर कडून झाले चुकी, जीवनदान मिळतंय बॅटिंग करत असताना रोहितला आणि 2 धाबा तिथे कंप्लीट केल्या जात आहेत। अतिशय उंच होता खरतर हा चेंडू फ्लाय खरतर मारण्याचा प्रयत्न होता, हवेमध्ये अतिशय तरंगत होणारा चेंडू तिथे मात्र जज करू शकले नाहीत फिल्डर आणि तिथे मात्र झेल सोडला जातोय। खरतर गोलंदाजी मार्क राजा राणी घोट यांच्या माध्यमातून थोडीशी खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली। 2 धाबा कंप्लीट। इथे मात्र चुकीला माफी नाही, जिथे झेल सोडला होता जखमेवर मीठ सोडणारा हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। टोटल धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना स्वर्गीय
कुशाल दादा 11 डोंगरेचा पाडा संघ जाऊन पोहोचलाय चांगल्या स्थितीमध्ये 15.00 ची सरासरी अद्याप गाठलेली आहे ती म्हणजे डोंगरेचा पाडा टीमने 30 धावा फलकावरती 2 बाद अशी अवस्था ऑन स्कोर बोर्डवर आपण पाहतो. शेवट गोल केला शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. बॅटिंग करत असताना रोहितच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले म्हणजेच मागील प्रणय पाटीलचा षटकाचा विचार केला तर षटक महागडं राहिलं. 20 धावा खर्च केल्या प्रणय पाटीलने आणि त्याच्या खात्यामध्ये 1 विकेट जरूर आहे. आता तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज परन पोरजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झाला. इथून धावसंख्येला आळा घालण्याचं काम राजे राणी घोट टीमला जरूर करावं लागेल. फिल्डिंगमध्ये 100% एफर्ट देणं तेवढंच गरजेचं राहील. खरं तर गोलंदाजाचं मनोबल वाढवायचं असेल तर फिल्डिंग तुम्हाला इथून चांगली करावी लागेल. जिथे जेल सोडल्यानंतर लगेचच प्रहार केला रोहितने आणि षटकार ठोकला. गोलंदाज तयार. परंचा पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जातंय. हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. खूप टप्प्याचा चेंडू होता. टायमिंग भरपूर होता फलंदाज शिवन फडकेकडं त्यामुळे तो चेंडू कुठेही मारू शकला असता आणि तो चेंडू मात्र पहा मिड विकेट रिझर्व मध्ये सीमारेषा पलीकडे मारला. यावेळी स्लॉट मध्ये आणखीन एक तडाखा पलटवार केला जातोय. फलंदाज शेवन फडकेच्या बॅट मधून लगातारचा दुसरा षटकार. षटकाराच्या साह्यानं धाव फलक पुढे जाते. टोटल 42 धावा फलकावरती. राजा राणी घोट चे गोलंदाज थोडेसे दिशान मारा करण्याचा प्रयत्नामध्ये चुकीची बॉलिंग अचूक टप्प्यावर खरं तर इथून गोलंदाजी करावी लागेल. चुकीच्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचा फायदा बॅटिंग करत असताना 2 फलंदाज उचलतायत. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे देखील स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लेंथ मध्ये चेंडू थोडासा खेचला होता आणि तिथून मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क कोणताही जाणवला नाही त्यामुळे हा चेंडू डॉट फेकला जाईल. अशा चेंडूची नित्यांत गरज आहे ती म्हणजे राजा राणी गोट संघाला. असे चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. इथून मात्र धावसंख्येला आळा घालावा लागेल कारण धावसंख्या जलद गतीने उभारत आहेत ते म्हणजे डोंगराचा पाडा टीम. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 42 धावा फलकावरती लागलेत. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र पहा यो मे साय डेफिनेटली हिट. क्लीन बॉल दांडी गुल केली जाते. बॅट्समन शेवन फडके बॅक टू द डगआउट. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल टीम डोंगरेचा पाडा संघाची. टोटल धावा संख्या 42 धावा फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना परन पोरजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. अजूनही तिसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक. टोटल धावा 42 धावा फलकावरती. मागील चेंडूचा विचार केला दमदार चेंडूची हतलने केली होती. लगातार 2 चेंडू डॉट फेकले जात आहेत. गोलंदाज परन पोरजीच्या माध्यमातून. इथून मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. इथे देखील लॉअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न लाईक सिक्सच्या अगदी बाहेर. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे टोटल 43 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. यावेळी देखील ऑन साइडला बॅक टू द बॉलर. खरं तर चेंडू मारण्याचा प्रयत्न अगदी टो एंडला चेंडू लागला होता. 3 चेंडू इथून डॉट फेकलेत. कमबॅक केलं या षटकामध्ये परन पोरजीनं.
कारण कमबॅकची खूप गरज होती राजा राणी गोट संघाला आणि तो कमबॅक मात्र इथून करत असताना परनपूरजी पहिल्या 2 चेंडूवर षटकार ठोकले होते आणि त्यानंतर मात्र पुढचे चेंडू डॉट फेकले जात आहेत. कमालीचं षटक. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न 2 षटकार ठोकल्यानंतर आता मात्र लगातार 4 चेंडू डॉट फेकले जातात. एक स्वयंमारा आपल्याला पाहायला मिळाले. अशा रीतीनं 3 षटकाची वेळी समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा स्वर्गीय कुशाल दादा 11 डोंगराचा पाडा संघ जाऊन पोहोचलाय 3 बाद 43 धाब्यांवरती. दाखल झालाय गोलंदाजीसाठी प्रसाद पाटील मैदानाच्या आतमध्ये उर्फ पप्पू आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. शेवटचं षटक घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्लॉग ओव्हर निर्णायक षटक भैरवीचं षटक घेऊन पप्पू पाटील गोलंदाजीसाठी सज्ज. आपण पाहतोय रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. रजनी क्रिकेट स्पर्धा. आज स्पर्धेची रात्र आपण पाहतो तिसरी आणि तिसऱ्या रात्रीमधील अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर स्पर्धेमध्ये आम्हाला 2 दिवस 2 रात्र समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली. ते म्हणजे राम पाटील सर आणि तसेच महागुरु सर यांचं मी शतशः आभार व्यक्त करेन. 2 दिवस आम्हाला समालोचन करण्याची त्यांच्या माध्यमातून संधी आम्हाला मिळाली. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करतो आणि जाऊया मॅचच्या दिशेने. अंतिम लढत आजच्या रात्रीमधील आपण पाहतो. एक साईडला स्वर्गीय कुशाल दादा 11 डोंगरेचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना राजा राणी घोट. जो संघ जिंकेल तो थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये जरूर दाखल होईल. यामध्ये तिल मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार अंतिम षटक घेऊन. यावेळी देखील दिशान मारा करण्याचा प्रयत्न स्वयं मारा केला जातोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाते. दंडित केले पंचांनी लगेच या चेंडूला. टोटल धाबा फलकावरती 46 ऑन बोर्ड. 46 धाबा फलकावरती. शेवटचं षटक किती धाबाचं राहील हे देखील पाहणं गरजेचं. राऊंड द विकेट. हा चेंडू टप्पा खाल्यानंतर खोलवर राहिला. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप नव्हता. खराब रणनीती. मैदानाच्या आतमध्ये राजा राणी घोट संघाची धावा इथे वाचवायच्या होत्या आणि तिथून मात्र पण आताची धाव 22 आहे की बॅटकट. बाईज 2 धावा 22च्या स्वरूपामध्ये धावा जोडल्या जातील खात्यामध्ये. 2 धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. टोटल 48 ऑन बोर्ड. 48 धाबा फलकावरती लागलेत. यावेळी स्लॉट मध्ये प्रहार केलाय. स्टेट डाऊन द ग्राउंड वन्स अगेन. वन मोर. दिल मांगे मोर. शानदार षटकार. षटकार ठोकलाय. खरं तर फलंदाज आपण पाहू शकाल जयेंद्रच्या बॅटमधून षटकार आला. यावेळी देखील स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत तिथे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. फेकी तर ते स्तरावर पाहायला मिळाली आणि तिथं मात्र पंचाने रेफर केला आहे ते थर्ड अंपायरकडे. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे की नाही हे चेक केलं जाईल. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतो. जितू गोंदले सर ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं कॅमेरा वर्क, चांगली क्लॅरिटी, क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात खेळाडू बाद आहे की नाही याची चाचपणी आपण करतोय.
यासाठी आउट. फलंदाज बाद, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 14. बॅटिंग करत असताना डोंगरेचा पाडा टीमला. पावडरी गा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज प्रसाद पाटील पप्पू शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल. टोटल धाबा संख्येचा विचार केला तर 55 धाबा धाबा फलकावरती डोंगरेचा पाडा टीमने जमवले आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील आपण पाहतो. राऊंड द विकेट. प्रहार करण्याचा प्रयत्न. लाऊड फील. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथं केला जाणार नाही आणि लेग बाईज. येस, लेग बाईजच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. एक धाव जरूर खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं टोटल धाव संख्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्वर्गीय कुशाल दादा 11 डोंगरेचा पाडा संघ जाऊन पोचला. ते म्हणजे 56 धावा ऑन बोर्ड आणि 57 धावेचं टार्गेट सेट केलंय. ते राजा राणी खोट संघासमोर कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल का धावा डिपेंड करेल टीम डोंगरेचा पाडा हे आपण ऐकणार आहोत आजच्या रात्रीमध्ये. खरं तर ज्यांची आम्हाला चांगली साथ लाभली ते आमचे साथी कॉमेंटेटर लहू सर फटके यांच्याकडे आपण वळणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. चला, क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. गावदेवी धोंगऱ्याचा पाडा क्रिकेट संघाने लगेचच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. लवेश दिगे मोरबे यांनी या स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने 2 दिवस योगदान दिलं आणि निश्चित स्वरूपात आमच्या रोशन साई स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ चिंद्राण यांच्या वतीने लवेशचा सन्मान सुद्धा इथे केला जाणार आहे. थँक्यू सो मच लवेजी दिघे. थँक्यू सो मच महागुरू. वळू आपण मॅचच्या शेवटच्या सत्राकडे. खरं तर सामना तुम्हाला पाहायला मिळते राजा राणी घोट विपक्ष स्वर्गीय कुशालदादा 11 डोंगरेचा पाडा या 2 संघादरम्यान. खरं तर
सुपर 6 मध्ये जाण्यासाठी ही लढाई तुम्हाला चला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात करायची आहे. इथे लवेश दिघे मोरबे यांनी 2 दिवस आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेकरता समालोचकाच्या भूमिकेतून योगदान दिलं आणि त्याचा यथोचित सन्मान रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंद्रण यांच्या वतीने इथे केला जात आहे. थँक्यू सो मच महागुरु. वळू आपण मॅच कडे. अगदी इथे लक्ष आहे 57 धावेचं आणि त्या 57 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी प्रसाद पाटील आणि रुपेश सालुंके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला प्रसाद, नॉन स्ट्रायक एंडला रुपेश आणि गोलंदाज इथे मात्र तेजस डोंगरे तयार आहे. पहिलं षटक, पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी लाईन. अगदी दिशाहीन गोलंदाजी, वाईट स्वेर मारा इथे मात्र घोषित केला पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्राच धावेने इथे मात्र खातं उघडलं जाईल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग काय भरपूर चांगली राहिली गेली आहे. सर्वप्रथम आक्रमणाला सुरुवात केली खरं तर 7 फडके, त्यानंतर रोहित डोंगरे या 2 फलंदाजांना मात्र अगदी मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातला होता. त्याचा प्रत्युत्तर चांगलं दिलं. हेलिकॉप्टर लँड केला जाईल लॉंग ऑफच्या पलीकडे एका टप्प्यानं चौकार. चौकार आलाय. चौकार स्वतःचा आणि संघाच्या 5 धावा. लोअर फुलटॉस होता हलक्या हातानं ऑन साईडने टर्न केला. 7 आहे तिकडे मात्र चेंडूची अडवणी 1 धाव पाहायला मिळेल. ही मॅच रफ अँड टफ होईल त्यात तिळ मात्र शंका नाहीये, कारण का राजाराणी घोट टीमकडे सुद्धा ताकदवर फलंदाज आहे आणि गोलंदाजा तोफखाना असलेल्या डोंगराचा टीम तीही तयार आहे की 57 धावा वाचवायचे आणि सुपर 6 मध्ये जाण्यासाठी 2 संघामध्ये ही लढाई पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक तेजस डोंगरे खरं तर पहिलं षटक हाताळण्यासाठी माहीर आहे आणि इकॉनॉमिकल षटक फेकण्याची ती त्याची शैली, परंतु इथे चौकारी पाहायला मिळालाय. दुसरा चेंडू खरं तर इथे रुपेश साठी होता. ऑन साइडला टर्न केला, तिथे मात्र एकच धाव पाहायला मिळते. सिंगल आली चौकारानंतर. खरं तर 2 सिंगल पाहायला मिळतात. टोटल धावा इथे अगदी 7 धावा. 7 रन ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल टॅपिंग क्रिकेट, बॅकअप द बॉलर. तिथे मात्र धाव मिळणार नाहीये. जयेंद्र तयार होता. डॉट बॉल आलाय बऱ्याच काळानंतर. खरं तर डॉट बॉल येणं ना मी तर म्हणेल गरज आहे डोंगराच्या पाड्या टीमसाठी, कारण का जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढा प्रेशर क्रिएट केला जाईल राजाराणी घोट टीमवर. त्यांनी राजाराणी घोट टीमला इथे चौकार षटकारांची गरज आहे. पुढचा बॉल इथे मात्र सफर केला जाईल. तेजस डोंगरे आणि समोर प्रसाद उर्फ पप्पू. पुढचा बॉल चपराक दिली आहे. अगदी हाफ टाकाचा चेंडू इथे पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती तुटून पडलाय एका टप्प्याच्या मदतीनं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार. पहा आमचे कॅमेरामॅन साजिद त्याने इशारा दिला की भाई हा चौकार आहे. छोटा पॅकेज बडा धमाका. साजिद भरपूर एन्जॉयमेंट करतात. बा साजिद जेव्हा कुठेही क्रिकेट पाहायला जावं किंवा खेळायला जावं किंवा अगदी आपल्या बिझी शेड्यूलमध्ये असेल, परंतु एन्जॉयमेंट भरपूर करतात. सर्वांचे लोकप्रिय आहेत. कमी कालावधीमध्ये प्रसिद्धी मिळवली आहे. शेवटचा बॉल आहे. उडवण्याचा प्रयत्न 7 कडे आहे. अगदी सीमारेषेलगत चेंडूची अडवणी झाली आहे. एकच धाव पाहायला मिळेल शेवटच्या बॉलवरती. टोटल धावा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर इथे मात्र 12 होताना पाहायला मिळतात. जेव्हा डोंगराचा बळ टीम बॅटिंग करत होती पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये अगदी 10 धावा बनवल्या, परंतु हे प्रत्युत्तर देत असताना राजाराणी घोट टीमने 12 धावा धावपलकावरती बिनबाद.
पलक्यावरती लागल्या बिनबाद. 7 आलेत. 7ची आपण A1 फटकेबाजी पाहिली. आता गोलंदाजीसाठी तयार आहे. फास्ट आणि फ्युरियस गोलंदाजी करणं ही त्याची शैली आहे. 7 कडे तुम्हाला कधी व्हेरिएशन पाहायला मिळणार नाही. अगदी आपटी बॉम्ब त्याच्याकडे जरूर पाहायला मिळतील. यॉर्कर जरूर पाहायला मिळतील. परफ्यूम डिलिव्हरी ही त्याचं वैशिष्ट्य आहे. फर्स्ट बॉल इथे मात्र फेकण्यासाठी तयार आहे. तेच तर्रार फास्ट अँड फ्युरियस बॉल होता. खोदून काढला ऑन साइडला. तिथे मात्र विकास आहेत आणि चेंडूची अडवणी झाली आहे. चांगली फिल्डिंग आहे. एकच धाव पाहायला मिळते. 57 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी 12च्या सरासरीने तुम्हाला जरूर पाठलाग करायचा आणि त्यासाठी तुम्हाला ओव्हरमध्ये किमान 2 चांगले फटके येणं हे अगदी गरजेचं असेल. राजा राणी गोट टीमसाठी कॅल्क्युलेशन करावं लागेल. तुम्हाला चेंडूची निवड करावी लागेल. तुम्हाला गोलंदाजाची सुद्धा निवड करावीच लागेल. तर आणि तर या मॅच मध्ये तुम्हाला अगदी विजय संपन्न करता येईल. जर तुमची प्लॅनिंग फसली गेली तर तुम्हाला पराभवापासून कोणी रोखू शकत नाहीये. पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न. उंच 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 भरारी घेणारा हा उत्तुंग असा षटकार. वेगानं 7 चेंडूला फेकलं होतं ना, तेवढ्याच वेगानं रुपेशनं मात्र त्या चेंडूला ऑन साइडच्या पलीकडे अगदी काऊ कॉर्नरच्या पलीकडे मावशीकडे षटकार षटकार आलाय. अगदी धाव पलकावरती 19 झालेत. मावशीची आठवण काढू नका. उगाचच आमच्या अंगेले फटका चांगला आहे. अगदी कव्हरच्या फिल्डरला बीट केला गोलीच्या वेगानं. षटकारानंतर 10 कदम दाखवणारा चौकार. (23 ऑन बोर्ड). 23 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. पहा मागच्या मॅच मध्ये जेव्हा बारापाडा टीमनं बॅटिंग केली होती 49 धावा उभारल्या. त्यांचं प्रत्युत्तर देत असताना डोंगराचा पाडा टीमनं 10 विकेटनं द्या 50 धावा बनवल्या होत्या. या मॅच मध्ये काय घडलं जाईल. 57 धावेचा पाठलाग करण्यासाठी राजा राणी घोट टीम इथे उतरली गेले आणि आतापर्यंत 23 धाव्यांची पहिल्या विकेटसाठी ही भागीदारी रचली गेली. का मागच्या मॅच मध्ये डोंगराचा पाडा टीमनं 10 विकेट्सने तो सामना जिंकला होता. इथे राजा राणी टीम एक्झॅक्टली करेल का 57 धावा पहिल्या विकेटची पार्टनरशिप ही भागीदारी इथे रचली जाईल का. परंतु डोंगराचा पाडा टीम म्हटलं तर कधीही कुठलाच खेळाडू हार न मानणारा हा संघ तुम्हाला MIDC परिसरातील ताकदवर संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी ऑस्ट्रेलियन खेळाडू जेव्हा खेळताना पाहायला मिळतात ना, तशी तुम्हाला ही बॉडी लँग्वेज असणारा खेळाडू आणि हा संघ पाहायला मिळतो. परंतु इथे ताकदवर फटका रुपेश सालुंकेच्या बॅटनं अगदी हाफ ट्रॅकर पाहिला गेला आणि उंच भरारी घेणारा षटकार. कडनं उसने पैसे घेतो त्याला ते रिटर्न करायचे असतात. एक्झॅक्टली या मॅच मध्ये 7 ने 20 बनवल्यात. तो आता परत देतोय की काय आणि डोंगराच्या पाडा टीमला ते मंजूर नसणार आहे. आतापर्यंत त्याने 17 धावा 4 मध्ये दिल्यात. अंगावरती काहीतरी उसने ठेवायला हवेत. परंतु 7 ला ते पसंत नाही की आपण व्याजासहित ते चुकते करूया. जणू काही त्याने मनाने हा निर्धार केलाय आणि रुपेश सालुंके तयार आहे. व्याजासकट वसूल करणार मी. असे 3 फटके लावले गेलेत. नेक्स्ट बॉल कमबॅक करायचा होता. उडवला बॉलला लॉंग ऑफच्या वरनं. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक षटकार.
चक्री व्याजापेक्षा अधिक व्याजानं पैसे वसूल होतात. धावा वेगानं खोऱ्यानं अगदी इथे वसूल केल्या जातात. रुपेश सालुंके ऑन फायर. अगदी आत्तापर्यंत पाहिलं गेलं तर चेंडू खेळलाय तो फक्त 5 आणि धावा जवळजवळ 23 ठोकल्यात या रुपेशनं. हे रुपेश साळुंके नावाचे वादळ खरं तर राजा राणी गोट टीमसाठी लाभदायक आहे आणि त्या वादळामध्ये 7 फटक्याच्या या ब्रँडला खरं तर इथे आता खोंगावत ठेवलंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सॉफ्ट हँडलले अगदी कव्हरला. तिथे मात्र चेंडूला ढकलले गेले. फक्त एकच धाव थांबावं लागेल इथे. षटक क्रमांक दुसरं समाप्त आहे. धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 36 धावा 0 विकेट. फार संयम ठेवणं फार क्रिकेटमध्ये किती गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी भरपूर काही शिकवलं गेलेत. जेव्हा शाहिस्ते खान चालून आला होता, अफजल खान चालून आला होता, फार मोठे अफाट सैन्य घेऊन आला होता, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःवरती संयम ठेवलं होतं म्हणून तर त्या लढाई जिंकल्या होत्या. एक्झॅक्टली 7 ते केलं नाहीये. आक्रमण होत होतं तिथे मात्र संयम ठेवला असता, व्हेरिएशन दाखवलं असतं तर कदाचित तिथे धावा कमी राहिल्या असत्या. परंतु 7ची ती ओळख नाही आहे आणि एक्झॅक्टली या मॅचमध्ये तो फसला गेलाय. 24 धावा लागल्या गेल्यात आणि सांघिक कोट्यामध्ये धावा धावफलकावरती 36. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि गरज आहे इथून 21 धाव्याची. अक्षय कडू आलाय हा फिरकीचा जादूगर. इथे फसू शकतो फलंदाजांना. पहिला बॉल उडवलाय उंच उंच लांबच लांब ठोकलाय. अक्षय कडूचं इथं स्वागत केलंय. ओ स्वागत से करेंगे स्वागत. षटकार. मागच्या बॉलवरती जी सिंगल घेतली एक्झॅक्टली तिथे माहित होतं रुपेशला की आपली बॅटला बॉल लागतोय म्हणजे आपण स्ट्राईक रनला असणं गरजेचं आहे, नाहीतर 57 धावा बनणार नाहीयेत. आणि एक्झॅक्टली ते घडलं गेलंय. अक्षय कडू बुमबुम या नावानं प्रसिद्ध आहे आणि त्याच्यावरती षटका ठोकल्यानंतर हे चांगलं कमबॅक आहे. या मॅच मध्ये जरूर डोंगराचा पाडा टीम कमबॅक करू शकतोय. त्यासाठी अक्षय कडूचे षटक निर्णायक हात लावावं लागेल. 6 धावा आता खरं तर 2 बॉलमध्ये बनल्यात. 21ची गरज होती. आता धावा इथे मात्र उरल्या गेल्यात. चेंडू शिल्लक आहे 10 आणि गरज आहे ती म्हणजे 15ची. 10 बॉल शिल्लक 15ची गरज आहे. समोर रुपेश सालुंके इकल्या वेगळ्याच भन्नाट फॉर्म मध्ये उंच आणि लांबच लांब लॉंग ऑनच्या डोक्यावरनं अजून एक दिमागदार रुबाबदार आमदार चषकाचा दमदार षटकार. खरं तर 38 सर्कलच्या बाहेर असणारे सर्व खेळाडू हेच म्हणत असे, आमच्याही मनात नव्हतं की हा फलंदाज अशी फलंदाजी करेल. अजून एक उडवला मिस टायमिंग आहे. कॅचची संधी मॅच मध्ये वापसी होईल का? यास इथे मात्र विकेट मिळाली गेले. फर्स्ट विकेट डाऊन. ज्या फलंदाजानं धुमाकूळ घातला होता तो फलंदाज रुपेश सालुंकर आखिरकार तंबूच्या आसरे आला. फलंदाज बाद. अठ्ठेचाळीस धावा म्हणजे आता फक्त 9 धावेची
गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत. जर का आपण या षटकाचा विचार केला तर 8 बॉल टोटली या इनिंगचे बाकी आहेत आणि 9 धावेची गरज आहे. प्रणय पाटील आलेत नवीन फलंदाज, वन डाऊनचा फलंदाज. अजून मास्टर माइंडेड खेळाडू डगआउट मध्ये बसला आहे तो म्हणजे सुनील सालुंके. एक भन्नाट खेळाडू आहे. प्रत्येक बॉल वरती रणनीती आखणं ही सुनील सालुंकेची ओळख आहे. इथे मात्र चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळलाय. स्क्वेअर लेगच्या डिपार्टमेंटला खेळाडू आहे विकास. तिथे चेंडूची अडवणी करेल, फेकी करेल, तत्वर 2 धावा. अगदी चित्याच्या चपला येईना. क्या बात आहे. इथे सामना सोडायला तयार नाहीये खरं तर गोट संघ. त्याला माहित आहे ज्या पद्धतीने रुपेश सालुंकेनं हा सामना आपल्या खिशामध्ये आणून ठेवलाय. तर प्रणय पाटील खरं तर इथे प्रणय स्ट्रायकर एंडला 2 धावा इथे पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल अक्षय खेळू तयार आहे. फसवा चेंडू नाहीये इथे तर मात्र विजयाचा षटकार ठोकलाय या फट्ट्यानं आणि सुपर 6 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी अजून 1 धावेची गरज आहे. तंतोतल जुळणार आहे. ही तांबडी चांबडी नाही तर ही लाल चांबडी चमकली होणार. नाहीतर या अंधेऱ्या रात्रीमध्ये गोट संघाची लाल जर्सी फार चमकली गेली. सुपर 6 मध्ये जाण्यासाठी त्यांना आता कोण रोखेल का? कारण का 4थं षटक इथे मात्र हाताळण्यासाठी जरूर तयार आहे. ज्या गोलंदाजानं पहिल्या मॅच मध्ये विकेट मिळवून षटक हाताळलं होतं 6 मध्ये 1 धाव रोखायची. कारनामा करेल का, होईल का? अमरेला फिल्डिंग लावली, कॅचची संधी, विकासनं जेल टिपलाय. गाडी में ट्विस्ट. 5 बॉल शिल्लक, 1 धावेची गरज. फार वेगळा आहे. धावा भरपूर वेळा डिफेन्स झाल्यात. जर इथे 5 मध्ये 1 धाव डिफेन्स झाली तर मैदानाच्या आतमध्ये जल्लोष कसा होईल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाहीये. यात तिल मात्र शंका नाही आहे. अगदी अमरेलाला फिल्डिंग लावली आहे. डोंगराचा पाडा टीम आणि त्या पहिल्याच बॉल वरती अगदी इथे फलंदाजाला बाद केलं गेलंय. समोर फलंदाज आता नवीन सुनील सालुंके आलाय. या फलंदाजाला बाद करणं फार गरजेचं असेल कारण का मास्टर माइंडेड खेळाडू आहे. त्याला माहित आहे अगदी अमरेला फिल्डिंगला या चक्रव्यूहाला तोडायचं कसं. परंतु समोर एक नवोदित गोलंदाज अगदी तुम्हाला अनिकेत फडके पाहायला मिळतो ज्यानं या स्पर्धेमध्ये कारनामा केलाय. इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉल. सामना संपलाय. हे सामना संपला. राजा राणी गोट संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय. चला आताची जी लढत झाली थँक्यू सो मच. थँक्यू. या मॅचचा मारत मॅच नो डाऊट ज्यानं चांगली फलंदाजी केली तो म्हणजे रुपेश सालुंके. 10 बॉल 36 धावा. तर रुपेश सालुंकेला ते सामनावीराचा किताब दिला जाईल. स्वपन शेठ पाडेकर, स्वपन पाडेकर यांच्या स्वपन यायचे आपण स्वपन पाडेकर यांच्या शुभ हस्ते रुपेशला इथे सामनावीर किताबाने त्याचा गौरव केला जाईल.